त्या गोष्टीचा उत्तम अभ्यास करायला पाहिजे. काही उद्योजक मला आता येऊन भेटल्या, मला काही प्रश्न विचारत होत्या. मी सर्वगुण संपन्न नाहीये, की आमच्यात तर कोणीच नाहीये. सगळ्याच व्यवसायाबद्दल आम्हाला सगळीच माहिती असणं अशक्य आहे, कोणालाच नाही. पण समजा आता दुबईत तुम्हाला काही व्यवसाय करायचा असेल ना, तर माझा असा सल्ला आहे किंवा ॲडवाईस आहे की तुम्ही थोडासा खर्च होईल, पण तुम्ही स्वतः दुबईमध्ये या. फिरायच्या गोष्टी वेगळ्या, पण 7-8 दिवस दुबईमध्ये राहा. तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते कुठे मिळतं, केवढ्यानं मिळतं, कोण देतं, कारण आता सगळीकडे सगळे अवेलेबल आहे. पण म्हणून तुमच्या प्रॉडक्टला त्या तुमच्या गोष्टीला तिकडे हे नाहीये, काय मार्केट नाहीये अशातला भाग नाहीये. सगळ्या एव्हरीबडी हॅज हिज ओन कप ऑफ टी और वॉट एव्हर, चॉकलेट केक वॉट एव्हर. पण त्याच्या आधी तुम्ही त्या प्रॉडक्टचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे. तुमच्या प्रॉडक्टची क्वालिटी टिकवणं गरजेचं आहे. पॅकिंग करणं गरजेचं आहे. आम्ही जसं जेवणात म्हणतो ना की सगळेजण आपण पहिले डोळ्यांनी जेवतो. अतिशय वाईट जर प्रेझेंटेशन असेल तर तयार झालं त्यांना भूक लागली का मी डाएटवर वगैरे, तर पहिल्यांदा आपण ते डोळ्यांनी जेवतो आणि मग त्याची चव. कारण तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, तुम्ही त्याला पॅकिंग कसं केलंय, अशा अनेक गोष्टी आहेत. त्याचा नीट अभ्यास करा. थोडासा वेळ लागला तरी चालेल. परदेशात जाणं हे खूप सोपं आहे. ते माल विकणं एकदा दोनदा हे ठीक आहे, पण नंतर ते टिकवणं, त्याची क्वालिटी टिकवणं. जसं जेवणामध्ये आपण बघा ना, काही वर्षांपूर्वी 2-3 वर्षांपूर्वी आत्ताच्या तुम्ही हेअरस्टाईल केल्या त्या नव्हत्या. आज जे नेल पॉलिश लावले ते नव्हतं. गोष्टी चेंज होतात. तुम्ही कपडे, घड्याळ म्हणा, गाड्या म्हणा, इंटेरियर म्हणा, या अनेक गोष्टी ज्या आहेत ना, या आपण बदलत राहतो जसा काळ बदलतो तसा. एकच गोष्ट बदलत नाही, ते म्हणजे जेवणाची चव. आम्ही डायरेक्ट तुमच्या पोटात जातो, त्यामुळे आम्हाला ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. मला बऱ्याच वेळेला ते काय असतं, शो असतो ज्याच्यात सगळ्या बायका, कोकरी शो, पाककला शो, त्याच्यामध्ये मला बोलतो. त्याच्यामध्ये पहिल्या त्यांना सगळ्यांना जेव्हा जज करतो, 50 बायका आहेत शेवट, त्यातल्या 48 बायका मी अशाच काढतो. कोणी कोणी उत्तम अंगठे घातले आहेत, सगळे हात वर करतो, सगळे पाहत. स्वयंपाक करताना अंगठे घालू नका किंवा नेल पॉलिश वापरू नका, अशा छोट्या छोट्या असो. तर सांगायचं काय की सगळ्या उद्योजकांना मनाने म्हणजे उद्योगात आहे की पहिलं मराठी माणूस उद्योगात नाही येत असं म्हणतात नाही, सगळे आजकाल भरपूर उद्योजक झालेले आहेत. बायका खूप पुढे प्रमाणात येत आहेत. सगळ्यांनी यावं. कुठलाही व्यवसाय छोटा नाही, फक्त त्याची पूर्ण माहिती घ्या. काहीही मदत लागली, दुबईत म्हणा किंवा थायलंडमध्ये म्हणा, आता आम्ही पण अर्धा थायलंडमध्ये झालोय कारण आम्ही थायलंडमध्ये काढलंय, तर नक्की आम्ही मदत करू. आमचे नंबर्स अवेलेबल आहेत, तर प्लीज या. काही मदत लागली तर मी यावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मला तुम्हाला दोघांनी एक प्रश्न विचारायचा आहे. तो प्रश्न असा आहे की जेव्हा आम्ही म्हणतो की एखादं प्रोडक्ट आम्ही बनवलंय आणि मला बाहेरच्या देशात विकायचंय, तर मला सगळी माहिती काढायला लागते की त्याचं पॅकेजिंग कसं हवं, त्यांच्या चॉईसेस कशा आहेत, कलर स्कीम त्याचं कुठली चालते, त्याचा फॉर्म फॅक्टर कसं असायला हवं, तिथे सर्टिफिकेशन कुठली मॅन्डेट आहे, अशा 1 ना 10 गोष्टी आम्हाला सतावत असतात. तर तुम्ही एकदम वेगळा बिझनेस हा सुरू केलेला आहे. तो सुद्धा अगदी तुम्ही जसं म्हणता की पोटाशी संबंधित आहे. तर याच्यामध्ये तुम्ही असा कुठला विचार केला होता क्वालिटी मेंटेन करताना किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये येताना, अशी कुठले पॉइंट्स तुम्ही हायलाईट केले होते किंवा काळजी घेतली होती? मेन म्हणजे चव. आम्ही पहिल्यापासून जे म्हणजे 13 वर्षापूर्वी सुरू केलं तेव्हापासून ते आतापर्यंत जी कन्सिस्टन्सी आहे चवेची, तर ती आम्ही अगदी नेटाने मी रोज टेस्टिंग करते सगळीकडचं. तर त्याच्यामुळे ती चव आम्ही मेंटेन केली. आम्ही म्हणजे सोडा किंवा खायचे रंग असं काही वापरत नाही, जे आपण घरात करतो. कारण घरात आपण रोज सोडा किंवा खायचे रंग वगैरे वापरून स्वयंपाक करत नाही. घरातला जसा स्वयंपाक असतो तसाच रेस्टॉरंटमध्ये पण स्वयंपाक केला जातो. तर हेच आम्ही मेंटेन केलेलं आहे. आणि तिकडे नॉर्म्स पण खूप कडक आहेत दुबईमध्ये, म्हणजे हायजीनचे वगैरे सगळे असे ते त्यांचे रूल्स आहेत, ते सगळे आम्ही अगदी तंतोतंत पाळतो. आणि तीच सवय आमच्या शेफ्सला लागल्यामुळे आता थायलंडमध्ये सुद्धा सेम आम्ही सगळं पाळतो. त्याच्यामुळे चव आणि सगळीकडचं सेम आहे आणि तेच आम्ही मेन काळजी घेतो. 2 महत्वाच्या गोष्टी मी ऍड करेन. कन्सिस्टन्सी कुठल्या याच्यात ती अतिशय इम्पॉर्टंट आहे. काय कन्सिस्टन्सी म्हणजे, तर आम्ही पहिल्यापासून शेफ तेच ठेवले, बदल केले नाही. 99% आमची तीच लोक जी 13-14 वर्षापूर्वीपासून आहेत ती आज पण तीच आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला राग आला, यायला टाकलं मीठ जास्त, त्याला बोलले वाट लागते की भाजीची, तसं शेफ पण होऊ शकतं. शेफ त्यांची सगळं मेंटेन करणं
आणि ते शेफ जपणं हे महत्वाचं आहे. दुसरं इन्ग्रेडियंट्स. माझ्याकडे जे पहिल्या दिवशी इन्ग्रेडियंट्स येतात तेच आज येतात. माझ्याकडे बऱ्याच बायका येतात की आम्ही आज हा मसाला करायला सुरुवात केली. आमच्याकडे उत्तम मसाला आहे, घरगुती मसाला आहे, उत्तम मसाला असतो, खरोखरच उत्तम मसाला असतो. पण त्यात एक अडचण असते. काय असतं, ती बाई घरातनं किंवा 4 मैत्रिणी म्हणून व्यवसाय करायचा म्हणून तो मसाला तयार करायला लागते. उत्तम प्रॉडक्ट करतात, पॅकिंग करतात, सगळं छान आहे, पण ते टिकणार याचा पास म्हणून आहे. तोच मसाला आपल्याला मिळेल, पण मला कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणून मला तो चेंज नाही करता येत. काय होतं, त्या बाईला किंवा त्या एखाद्या व्यक्तीला जर चांगला जॉब लागला तर ती सोडते आणि ती जॉबकडे जाते. असं माझं झालंय. उत्तम ड्रायफिश आम्हाला एकांकडनं मिळायचं मुंबईतनं, 2 वर्ष मिळाला, अतिशय उत्तम ड्रायफिश सगळं. आणि नंतर मी तिला फोन केला, ती म्हणजे नाही मी बंद केला, मला खूप छान जॉब लागला. आणि म्हटलं मग मी काय करू, त्याच्यावर वेंडर. त्याच्यामुळे वेंडर न बदलणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. इन्ग्रेडियंट्स आणि माणसं न बदलणे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. थँक्यू. कस्टमर ऍड करू पडेल आणि मला आवडेल की यांनी त्याच्याबद्दल सांगणं, कारण की आपल्या सगळ्या उद्योजकांना खूप जरुरी आहे. मी त्यांचा खूप जवळचा मित्र आहे आणि एक कस्टमर पण आहे थायलंडमध्ये असल्यामुळे. फीडबॅक आणि मला आवडेल या दोघांनी त्याच्याबद्दल बोलणं. हे दोघंही आज एवढे मोठे सक्सेसफुल यशस्वी उद्योजक आहेत. गरज आहे का त्यांना, पण ते दोघंही जेव्हा रेस्टॉरंटमध्ये असतात प्रत्येक व्यक्तीचा फीडबॅक घेतात. बिझनेसमध्ये फीडबॅक घेणं खूप जरुरी आहे, ते घेतात. आणि तेवढंच नाही, एक साधं उदाहरण सांगतो. मी काही मित्रांना घेऊन गेलो होतो, श्रिया तिथे होती. एक फीडबॅक मिळाला, तिने सांगितलं थांबा, ती तिथेच ठेवा. ती स्वतः आत गेली, शेफला सांगितलं, नवी डिश आली, ती नवी डिश त्यांनी खाल्ली, तुम्हाला की परफेक्ट झालं. पण हे तुम्ही ऍज अ ओनर जर का केलं नाही, तो फीडबॅक घेतला नाही, तर ते खूप. पण मला आवडेल फीडबॅक बद्दल तुम्ही काय करता प्लीज जरा सांगा त्याच्याबद्दल. फीडबॅक अत्यंत महत्वाचा आहे. काय आहे, तुम्हाला एखाद्याला लाल रंग आवडतो, एखाद्या गुलाबी आवडतो, एखाद्याला काळा आवडतो. इट इज इंडिव्हिज्युअल चॉईस. एखाद्याला आळूची भाजी आवडते, एखाद्याला मटण आवडतं. नो वन इज राईट, नो वन इज रॉंग. पण आम्हाला ना एकाच ठिकाणून त्या 100 लोकांना द्यायचं आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांची वी कॅन ऑल्सो मेक मिस्टेक. आम्ही पण चुका करू शकतो. कधीतरी मीठ कमी पडू शकतं, कधीतरी इन्ग्रेडियंट्स. अथवा जाऊन सांगतो गंमत, थायलंडमध्ये ना साबुदाणा मिळत नाही, ज्वारी मिळत नाही, मटकी मिळत नाही. हे सगळं मला पुण्यात आणायला लागतं. आटा आम्हाला दुबईत मिळत नव्हता चांगला, म्हणून मी काय केलं, आट्याचंच मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. पेशवा नावाचा मी आटा सुरू केला, जो मी इंडियामध्ये MP मध्ये मॅन्युफॅक्चर करतो. आटा पाहिजे, ग्लुटेन फ्री आटा. सब झूठ होता है, ग्लुटेन फ्री असं काही नसतं, सगळं खोट आहे, अंधश्रद्धा आहे. अहो ग्लुटेन जर नसेल ना तर तुमची कणिक मळलीच जाणार. पण त्याचा कंटेंट जर कंट्रोल असेल ना तर ती उत्तम कणिक किंवा वाईट किंवा चांगली कणिक होऊ शकते. त्यामुळे त्याचा अभ्यास करणं जरूर आहे. म्हणून कायम सांगतो की तुम्ही काहीतरी व्यवसाय करताय ना, पूर्ण व्यवसायाचा अभ्यास केला गेला पाहिजे. तिथे जाऊन जिथे विकायचे तिथला अभ्यास केला गेला पाहिजे. आमचे काही मित्र फसले दुबईत, वाटलं दुबईतनं आपण मिरच्या आणि हे पाठवूया, लिंब पाठवू, अमुक पाठवू, तमुक पाठवू. लोकांना असं खूप उद्योजक असतात की आम्हाला हे पाठवायचे, आमच्याकडे खूप चांगला कांदा आहे, चांगल्या मिरच्या आहेत. जर मी दुबईत गेलो किंवा तुम्ही गेलात आणि एखाद्या दुकानात परचेस करायला गेलात 10 रुपयाला, 10 दिरहमला, तर हळू वाटतं 10 दिरहमला आहे मिरची, आमच्या इथे 20 रुपयाला मिळते. 10 दिरहम म्हणजे 300 रुपये झाले. बापरे बापरे, असं नाहीये. ती तुम्हाला तिथे 10 मिळणार मिळते. मी तो दुकानदार काहीतरी लावणार आहे. असं करत 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 4-5 लोक मध्ये असणार आहेत आणि मग ती कॉस्ट शेतकऱ्याला मिळणार आहे किंवा तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तो तुम्ही अभ्यास नक्की केला गेला पाहिजे. तुमचं एखादं प्रॉडक्ट जर तिथे विकायचं असेल तर ते तिथे केवढ्याने मिळतं हे नाही, ते जो विकणार आहे त्याला केवढ्याला मिळालं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास हे महत्वाचा आहे. वेळ लागला तरी चालेल, पण जो असेल तो सॉलिड अभ्यास करा आणि नक्की व्यवसाय करा. धन्यवाद प्रियाजी. त्यांच्या बोलण्यातून एकच आपल्याला टेकअवे घेता येईल. त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यातलं महत्वाचं म्हणजे क्वालिटी, कन्सिस्टन्सी आणि सगळ्यात त्यांनी जे महत्वाचं सांगितलं की जिथे तुम्हाला जायचंय तिथे तुम्ही आधी जाऊन अभ्यास करा. म्हणजे पाण्यात म्हणतात ना पडल्याशिवाय पोहायला नाही शिकणार, तसं तुम्हाला ज्या देशात तुम्ही टॅप करता आहात तिथे जाऊन तिथे तुम्ही 8 दिवस राहून तिथे पहा फ्युचर काय. सो थँक्यू. तुम्ही खूप छान गोष्टी सांगितल्या आम्हाला महिलांना. आणि दुबईला आलात तर जेवायला मात्र पेशवामध्ये थोडंसं मार्केटिंग ते महत्वाचं. प्रश्न आहे तुम्हाला की तुमची अमेरिकेत ब्रँच का नाहीये? आम्ही फ्रँचायझी आता पुढचं जातं
घेतल्यावर ते होईल कदाचित. आम्ही आता फ्रँचाईज देतोय, कारण सगळीकडे इन्व्हेस्ट करणं किंवा सगळीकडे जाणं पॉसिबल नसतं, पण आम्ही फ्रँचायझी देतोय. आता सगळं कसं असेल, आम्हीच आमचे शेफ तयार करून सगळं करून पाठवणार, इन्ग्रेडियंट्स पण सगळं करून पाठवणार, फक्त फ्रँचायझी कोणतरी दुसरं येणार. आता मी विनंती करते श्रीकृपा वावगे, हेल्थ ऑफिसर, 14 वर्षापेक्षा जास्ती अनुभव, पब्लिक स्पीकिंग, कम्युनिकेशन ट्रेनर, कोच, JCI मॉरिशसच्या व्हाईस प्रेसिडेंट, त्याचप्रमाणे मानामोया कन्स्ट्रक्शन लिमिटेड इंडियाच्या ओनर आणि 2024च्या अवॉर्ड विनर लोकल ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी, आणि बरीच त्यांची प्रोफाईल आहे. तर मी एक मेन गोष्टी हायलाईट केलेल्या आहेत त्यांच्या. श्रीकृपा वावगे, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली सांगावी. नमस्कार सभी को. मैं इस बात पे खुश हूँ, मेरा नाम है श्री रूपा कुणाल वावगे, बट मेरी पहचान हुई है श्री कृपा से. श्री कृपा इज माय कंपनी नेम विच इज सिचुएटेड इन मॉरिशस. सो इट्स अ बिग थिंग फॉर मी टू स्टैंड इन फ्रंट ऑफ यू ऑल एंड बी रिकॉग्नाइज्ड एज श्री कृपा. मेरी जर्नी बाय प्रोफेशन, आई एम अ डॉक्टर, बट मैंने प्रोफेशन छोड़ा नहीं है, बट मेरी पैशन ने मुझे मेरा प्रोफेशन छोड़ने के लिए मजबूर किया. पैशन क्या है? बचपन से साड़ी पहनने की शौक मुझे भरपूर थी. कोई भी ओकेशन हो जहां पे बच्चे जीन्स टॉप्स पहनते थे, वहां पे मेरी साड़ी के लिए मेरी मतलब माँ से मेरे को साड़ी पहनना ही है, चाहे वो कोई भी हो, चाहे छोटा करके लेके आओ, ब्लाउज छोटा करो, ये तुम्हारी प्रॉब्लम है, बट साड़ी तो मुझे पहननी है. वो चीज आज मुझे आप सबके सामने खड़ा किया है. I am in this manufacturing industry of making साड़ी since last 14 years. मेरी पैशन ने मुझे यहाँ पे लाया है. जब मैं छोटी सी मेरी खुद की जिंदगी के बारे में आप सबके सामने बताना चाहती हूँ, बिकॉज एज अ वुमेन एंटरप्रेन्योर इट इज नॉट इजी इफ यू डोंट गेट द सपोर्ट फ्रॉम योर फैमिली. एंड मेरे इफ आई टेक माई सेल्फ इन टू कंसिडरेशन, मेरा बिल्कुल भी नहीं था. मुझे देख के वैसे लगेगा नहीं, बिल्कुल भी नहीं था, बिकॉज माई फादर हैव इन्वेस्टेड अ गुड सम ऑफ मनी फॉर माई एजुकेशन टू बिकम अ डॉक्टर, एंड आई हैव लेफ्ट दैट प्रोफेशन to become a woman entrepreneur to raise other women in this world. So जब मैंने चालू किया, जब मैंने बताया कि मुझे साड़ी का चालू करना है, and I have did lot of research. Every time I used to go to people, लोगों के पास जाती थी, पूछती थी कैसे क्या करना चाहिए. कहते आप डॉक्टर हो, आप चेंबर में बैठ के पैसे क्यों नहीं कमाते, आपको क्यों इतना इसके अंदर जाना है, इसमें ऐसा क्या है कि आपको पता करना है ये फैब्रिक कौन सी है, इसमें क्या 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 यूज होता है, कैसे कर सकते हैं हम लोग. अगर एकदम जो वेंडर्स है इनसे मिलने जाते हैं तो कैसे क्या करेंगे. टू बी वेरी फ्रैंक विथ यू, नो वन हेल्प्ड मी आउट. समवेयर गूगल हेल्प मी, समवेयर नॉट. जितने सारे प्रश्न थे, मेरे पापा मार्केटिंग में है सिंस लास्ट 45 years. ही इज इन एग्रीकल्चरल इंडस्ट्री, सो ही वाज गिविंग मी टिप्स एंड टिप्स ऑफ मार्केटिंग, बट नॉट हाउ टू गेट थ्रू द वेंडर्स. वो मुझे कहते थे तुम्हें करना है, तुम एग्रीकल्चर क्यों नहीं करती हो? ओके, यू वांट टू quit your job, okay, it's good, but why don't the agriculture sector? I said no, my passion is साड़ी. कहाँ पे आप साड़ी में अगर मदद कर सकते हो तो करो. Then he started talking with people, but still हुआ नहीं. Then the last resource come to my husband when I got married. I told him, he's a civil engineer by profession. He said, are you mad or what? You have a good job. I said, everyone starts refusing me, then where I should go? And I don't know. Now it's the time I have to take my call. I have gathered all the information. जितने भी सारे information चाहिए, I have gathered everything. Now comes money. कहाँ से? बाबा से पूछा, refused. Husband से पूछा, refused. घर वाले कहते हैं, well-fledged job ये छोड़ के अभी हमारी लड़की कहती है she wants to be a woman entrepreneur, especially manufacturing in sari. Then I took the step. I invested my earning in my own business. मैं मेरे कंपनी के 100% शेयर होल्डर हूं. जहां पे अब मेरा पति मुझे कहता है कैन आई बी द शेयर होल्डर इन योर कंपनी, आई सेड एब्सोल्युटली नो. बिकॉज जब मुझे जरूरत थी, नो वन स्टूड बिहाइंड मी, अलोंग मी. टुडे व्हाट आई एम, इट्स बिकॉज ऑफ मी. इफ आई एम बीइंग बोर्न हियर, बिकॉज ऑफ मी, द श्री रूपा वावगे. Wherever I stand, it's because of my face. I have a face value. Not in India, back to Mauritius also. मैं एक ही चीज आप लोगों को बताऊंगी. There are so many tips, tricks, everyone since morning is talking. सब लोग आपको बता रहे हैं ये है, ये फंडा है.
मेरा फंडा एक ही है, करना है ना, करके दिखाओ। Don't doubt yourself. The day you will doubt yourself, the entire world is standing for you to doubt you. खुद को कभी भी शक मत करिए। प्रेजेंटेबल होना पड़ेगा जब कभी भी हम खुद को हम प्रोडक्ट्स है, हमारा प्रोडक्ट इज अ सेकेंडरी फैक्ट। When we are going to meet people, हम जब लोगों के सामने जाते हैं, हम है वो प्रोडक्ट। हम कैसे बोलते हैं, हम कैसे इंट्रोड्यूस करते हैं। You need to have a good control on your communication skill. This is the biggest thing in the marketing sector. Communication needs to be very clear. आप क्या चाहते हो, क्या करना चाहते हो, क्या सेल करना चाहते हो, need to be very clear. मार्केट में आते हैं जाते हैं, so many people are doing business in Mauritius. What else? What new I am doing? Yes, definitely I am doing, because I am the face, and I am the face. That's why I am sitting in front of you. People are calling me in other countries. So trust yourself. That's the most thing, and hard work you have to do. Family, everything we have to give it time. Definitely yes. Since morning we are hearing. सवेरे से सुन रहे family है, सब कुछ। Even I have. I didn't left anything behind. सबके साथ, सबका साथ, सबका विकास, right? So सबके साथ सबका विकास पहले में। My concept is very different because I have struggled a lot to stand in front of you. Well-fledged family से हूँ, कोई struggle करने की कोई जरूरत नहीं। Education है, सब कुछ है, पति भी अच्छा कमा रहा है। But मुझे खुद की identity चाहिए थी as an entrepreneur. That's all. Thank you. Thank you. धन्यवाद श्रीरूपा. आपला यापूर्वीचा जो सेशन होता डॉक्टर सलीम कुलकर्णी, डॉक्टर श्रीरूपा, मला असं वाटायला लागलंय की जर चांगलं उद्योजक व्हायचं असेल तर एक्चुअली ऐसा नहीं है, बिकॉज देयर आर सम पीपल हु वांट्स टू स्टडी। ऐसे भी है जो उनको डॉक्टरी पढ़ना है, बाद में कहेंगे ऐसे लोगों को अगर जब पैनल से डिस्कशन में बिठाएंगे तो हमारे बच्चे का फ्यूचर बर्बाद है। ऐसा कुछ नहीं है। यू मेक योर स्टडी बिकॉज दैट्स द मेन स्किल यू हैव। विदाउट एजुकेशन यू ओंट स्टैंड एनीवेयर। दो चीजें, आइदर पढ़ो नहीं तो नहीं पढ़ो। अगर नहीं पढ़ोगे तो मार्केटिंग स्किल, बाकी सब कुछ आना चाहिए जो तुम्हें सबसे अलग स्टैंड करेगा। अगर एजुकेशन है तो दिस इज द बैकअप वन। अगर बिजनेस नहीं हुआ तो ये सही। मेरा पैशन है, दैट्स व्हाई आई एम स्टैंडिंग, दैट्स व्हाई आई एम डूइंग। चाहे अगर कल भी बंद करूंगी, बट बंद करने का कोई इरादा मुझे है नहीं। 14 साल से चला रही हूँ, कहीं और चलाना है मुझे। बट द क्वेश्चन इज दैट यू डू स्टडी। वी हैव यंग लेडीज हु आर इन बिजनेस, हु आर डूइंग बिजनेस, साइड बिजनेस, डूइंग स्टडी। Do your study. That's the main thing you have. ये आपका पहला ब्रह्मास्त्र है, आपकी एजुकेशन। ये इसको बीच में मत छोड़िए कि अभी तो हो नहीं रहा है, कुछ हो नहीं रहा है मेरे से, अभी चलो भैया चलो बिजनेस करते। ऐसे अगर करोगे होगा नहीं। टेक द बेसिक वन। अगर ये नहीं चला तो वो सही, ये आपका बैकअप है। मेरा बैकअप मेरे पीछे पड़, आई एम अ सर्टिफाइड पब्लिक स्पीकिंग ट्रेनर आल्सो, सो आई हैव प्लेंटी ऑफ ऑप्शंस विद मी। सो अगर ये नहीं वो नहीं, बट मेरा मिशन एक ही है, that I am the manufacturer of sari. सब प्लेस में वही नाम गूंजनी चाहिए, that is Sri Krupa, what she have mentioned earlier. Thank you. श्रीरूपाजी, तुमच्याकडे नक्की आम्ही देऊ लीडरशिप. त्याचप्रमाणे काहीही सपोर्ट नसताना फायनान्स सुद्धा तरी त्या डगमगल्या नाही आणि स्वतः त्यांनी उभं केलं विश्व. धन्यवाद. या दोन्ही गोष्टी खरंच घेण्यासारख्या आहेत. येस, टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया उदयजी सावंत. सुगीता आणि दरवर्षी आम्ही उद्योजक प्रतिष्ठानतर्फे होणारी ही उद्योजक महिला परिषद आणि त्यासाठी उदयजी सामंत आपल्या महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री ते उपस्थित आहेत. यांच्यातर्फे आपला हा संपूर्ण अंक तयार होतो. तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतो.
इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करावं. संस्थांशी ते जोडले गेलेले आहेत आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधायला त्यांना खूप आवडत असं ते आवर्जून सांगतात. तर आपल्याला त्यांच्याकडून ऐकायला आवडेल त्यांनी हे सगळं जे काही अचीव्ह केलेलं आहे त्याची जी सक्सेस स्टोरी आहे तर जरूर आमच्या उद्योजकांना तुम्ही शेअर करा. मला वाटतं एखादा चांगला शेअरच ऐकवावा लागेल, कारण की आता उदयजी इतकं सांगून गेले आहे. शेअर याच्यासाठी कारण की माझे वडील डॉक्टर विनय वाईकर हे खूप मोठे उर्दूचे गाढ अभ्यासक होते. ते मी जेव्हा 12वी झालो आणि हा आपल्या सगळ्यांसाठी जरुरी आहे, तर त्यांनी माझ्या पुस्तकावर एक शेर लिहून ठेवला होता. त्यावेळेस मला त्या शेरात त्या दोन लाईनींचा अर्थ त्यावेळेस कळला नाही. आता कळतं आणि असं वाटतं काय काय भाग्यशाली आहे मी, किती भाग्यवान आहे की असे वडील कमी बोलायचे. शायर होते, फौजी होते, डॉक्टर होते, कमी बोलायचे, म्हणून त्यांनी लिहून ठेवलं होतं. त्याची दुसरी जी लाईन आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण की आपण खूपशा हिंदी पिक्चर मध्ये ती ऐकतो. ती दुसरी लाईन अशी आहे की हमी हम है तो क्या हम है, तुम्ही तुम हो तो क्या तुम हो. हे आपलं राजकुमार वगैरे असे ते डायलॉग मारतात, तो ती दुसरी लाईन आहे. पहिली लाईन खूप सुंदर आहे. बाबांनी त्या 2 लाईनी लिहून ठेवल्या होत्या. मी सकाळी उठलो, वाचलो आणि काय हे बाबा काहीतरी बोलतायत, आता सांगून गेला ना, बाबा उपदेश नाही करायचे, असं काहीतरी लिहून ठेवायचे. तो पहिली लाईन खूप सुंदर आहे. पहिली लाईन काय आहे की इस चमन में इत्तला के रंग बू से बात बनती है. म्हणजे जेव्हा रंग आणि खुशबू जेव्हा एकत्र येतात तेव्हाच या चमन म्हणजे या निसर्गात बहार येते. या निसर्गाची सुंदरता तेव्हाच येते जेव्हा चमन में इत्तलात रंग बू से बात बनती है. हमी हम है तो क्या हम है, तुम्ही तुम हो तो क्या तुम हो. उद्योजकांसाठी आता आपण काय ऐकतोय, हे सगळं ऐकतोय ना, की काय करायचंय आपल्याला. नेटवर्किंग म्हणजे काय, हमी हम नाही राहायचंय, तुम्ही तुम नाही राहायचंय, हम व्हायचंय एक दुसऱ्याला. तर काही उद्देश नाही, उद्देश देण्यासारखं काही कर्तृत्वच नाहीये माझं. 1-2-3 गोष्टी फक्त नक्की करा. एखादा मेंटॉर नक्की शोधा तुमच्यासाठी. माझ्या आयुष्यात माझा मेंटॉर आला मागच्या वर्षी, तुम्हाला आठवत असेल काही लोक होते ते. तो मेंटॉर असा मागे येऊन तिथे बसला होता. मी त्यांना स्टेजवर बोलवलं होतं. त्यांचं नाव नंदू आहे. मी शंघाईमध्ये 12 वर्ष होतो. शंघाईत पोहोचण्याच्या आधी मी टिपिकल मराठी माणूस ज्याला वाटतंय की आता तो पोहोचला आहे. जर्मनीत सुखवस्तू, आयुष्य, मी, माझी बायको, 2 मुलं, हम दो हमारे दो, बाकी कोणी, अशा फेज मध्ये होतो. शंघाईला पोहोचलो आणि शंघाई पहुंच गए और एक इंडियन असोसिएशन नावाची गोष्ट होती, ती काही चांगली चालत नव्हती. तर मी आपल्या टिपिकल जे पुरुष लोक करतात, तुमचे नवरे करतात, जसे गाडीतनं परत येताना एका इव्हेंट मधनं माझ्या बायकोला म्हणजे आपणाला कट केले. अरे हे काय आहे. आपण फार काय बुद्धिजीवी बायको असणं फार धोक्याचं असतं. या आत्ता जे मासिक आले त्याच्यात पण बरेचसे लेख आपण लिहिते. एवढी बुद्धिजीवी बायको असणं माझ्यासारख्या माणसासाठी ते खूप धोक्याचं होतं. तिने मला गांधीजीच ऐकवले. हो, सासूबाई पण आहे म्हणून तारीफ झाली आहे तुमच्या मुलीची. सांगून तिने गांधीजीच ऐकवले मला एकदम. बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. तर ती म्हणे मग पण जा इंडियन असोसिएशन मध्ये. त्यावेळेस अमित वाईकर म्हणजे मराठी मंडळात एखादा जनरल सेक्रेटरी वगैरे झालो तर खूप होईल वगैरे असं होतं. डायरेक्टली ती मला म्हणाली इंडियन असोसिएशनचा हो आणि इंडियन असोसिएशनचा अध्यक्ष हो. ही छेप, हा विचार हा कोणीतरी दिला पण माहित नव्हतं. त्यावेळेस नंदू भेटले, मला आयुष्यात आले आणि काय म्हणाले असतील मला. आणि प्लीज हे जर का एक वाक्य आपण, मी तरी माझ्या आयुष्यात पूर्ण बदलाव झालाय. अमित, कीप मीटिंग डिसिमिलर पीपल, कीप डुईंग डिसिमिलर थिंग्स. अमित वाईकर, कुलकर्णी, देशपांडे, जोशी, पटवर्धनांना नको भेटूस. म्हणजे भेट, पण शहालाही भेट, सिंगलाही भेट, शेखलाही भेट, तेव्हा कुठे प्रेसिडेंट बनशील. आणि तेच केलं या माणसाने. दारोदारी गेलो मी आणि माझे मित्र. मला अध्यक्ष बनायचंय, मी काहीतरी तुमच्यासाठी करीन, मला प्लीज हे करू द्या. आणि बघता बघता माझ्यासमोर तो व्यक्ती होता जो 22 वर्ष त्या आमच्या शंघाईमध्ये होता. त्याला चांगला हरवून इलेक्शन झालं, ते चायनामध्ये.
आणि झालं. याच्यात माझा मोठेपणा नाहीये, मोठेपणा त्या मेंटॉरचा आहे ज्यांनी मला हा गुरुमंत्र दिला. एंटरप्रेनर साठी पण तोच गुरुमंत्र खरा आहे ना. आज आपल्या इथे जगाच्या आहेत, आज आपल्याकडे इतके सगळे लोक आहेत. मी आता उदयजींना तेच सांगत होतो की उदयजी, तुम्ही जे स्वप्न आम्हाला दाखवतोय, तुम्ही जे आम्हाला करायला सांगताय ते आम्ही ऍक्च्युअली केलंय. 2 कंपनीज इथे आहेत, त्यांना थायलंडला यायचं आहे. थायलंडचे माझे काही मित्र इथे आले आहेत, आम्ही त्यांची भेट घालून देतोय. मी त्यांना तेच सांगतोय, झेप मोठी घ्या. आम्ही जे काहीतरी करता येणार नाही. तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट मध्ये कॉन्फिडन्स आहे ना, मग चला आपण तिथे एक रॅप ऑफिस उघडूया थायलंडमध्ये. मी मदत करतो. रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस उघडायला जास्त खर्च लागत नाही थायलंडमध्ये. मी तुम्हाला रॅप ऑफिस उघडून देतो. तुम्ही तिथे तुमचा टेक्निकल माणूस किंवा टेक्निकल सेल्स माणूस 1 वर्ष पाठवा. मी तुम्हाला एक लोकल माणूस, आपला मराठी माणूस देतो, जो तुमचा पार्टनर होऊ शकेल, जो तुमचा एक डिस्ट्रीब्युशन तुमचा पार्टनर होईल. पार्टनरशिप मध्ये तिथे कंपनी चालू करा, काही प्रॉब्लेम नाहीये. बोर्ड ऑफ इन्व्हेस्टमेंट थायलंड BOI म्हणून आहे. तुम्हाला जर का तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट करत असाल, एक माझे मित्र इथे म्हणाले की अमित मला इन्व्हेस्टमेंट करायचे, मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो. त्यांच्याकडनं काय इन्सेंटिव्ह हवे ते देतो. पण ती झेप घ्या, काही घाबरू नका. आहे ना माझ्यासारखे लोक आहेत ना मदत करायला. माझा स्वार्थ काही नाही. देवानी खूप दिलं आहे. वडिलांकडनं हे संस्कृती मिळाली, कुठेतरी इन्व्हेस्टमेंट चांगल्या झाल्या, त्याच्यामुळे पैसाही चांगला मिळाला. अटल इनोव्हेशन मिशन IIM सारखे तिथे मला बोर्डावर घेतण्याला, ज्याच्यात मलाही वाटतं की कसा मी पोहोचलोय तिथे. पण ते सगळं झालं. आता एकच आहे की तुम्हाला कुठेतरी सक्सेसफुल व्हायचंय. आणि जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होणार, यशस्वी होणार, तेव्हा फक्त हात जोडून तुम्हाला सांगायचंय, हे जे मी छोटंसं तुमच्यासोबत केलंय हे 10 लोकांसोबत अजून करा. हे 10 लोकांसोबत अजून करा. तेवढीच एक माझी तुमच्यासोबत विनंती राहणार आहे. आणि हीच ही कहाणी बस. धन्यवाद. तुम्ही आणखीन 10 जणांसाठी करा. मग सकाळच्या सेशन मध्ये जे सांगितलं की नेटवर्क तसंच त्यांनी आता काहीसं आपल्याला सांगितलेलं की जे मी 10 जणांसाठी करतो, तुम्ही आणखीन 10 जणांसाठी करा. आणि असंच एकमेकांना सहाय्य करू, या पद्धतीने आपण पुढे जाऊया. पुढे आपण बोलणार आहोत ललित महाडेश्वर. त्यांचा छोटासा परिचय. सिरियल एंटरप्रेन्योर, त्याचप्रमाणे चेअरमन ऑफ सातेरी ग्रुप. त्यांनी मगाशी त्यांनी सांगितलं तसं कोविडच्या नंतर 4 लाख जणांना जेवण त्या पिरियडमध्ये दिलं आणि त्याच्यासाठी त्यांना तिथला खूप उच्च पुरस्कार फॉर ह्युमन रिसोर्स ऑफ नॉर्थ कॅरोलिना हा त्यांना मिळालेला आहे. आणि आपण जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. ललितजी प्लीज. जरूर. काय सांगायचं तुम्हाला कशाबद्दल? तुम्ही हे सगळं अचीव्ह केलेलं आहे या याच्यामध्ये, ते कसं? बरं, मी म्हणजे सुरुवात करायची झाली तर मी 95 मध्ये भारत सोडला आणि तो सुद्धा अतिशय म्हणजे इकडे व्यवस्थित सेटल झालं. टिपिकल मुंबईकर, अतिशय समाधानी आयुष्य जगत होतो. यश फार लवकर मिळालेलं आणि IT ची सुरुवात होती, त्यामुळे फार लवकर आम्हाला इकडे मोठ्या स्केलवर काम करता येत होतं. पण नंतर एका मॅगझिन मध्ये वाचल्यावर मला कळलं की आपला स्केल ITचा त्यावेळेला भारतात अतिशय छोटा आहे. कारण आम्ही जे प्रॉक्टर अँड गॅम्बलकडे असलेलं 40 मशीन होती तेव्हा IBMची भारतामध्ये, त्यातलं एक मशीन प्रॉक्टर अँड गॅम्बलचं काम करायला मला मिळालेलं. तशी एका छोट्या कंपनीने जपानच्या 400 मशीन्स विकत घेतली. ही बातमी वाचली आणि मला कळून चुकलं की आपण काहीतरी चुकतोय. आपल्याला काही कळतच नाहीये की काय जग कुठे आणि आपण कुठे. बरं, मी जेव्हा 95 ची जी गोष्ट करतो तर 30 वर्ष झाली, आय एम एजिंग मायसेल्फ. पण त्यावेळेला भारतात कुठचीही अमेरिकन कंपनी नव्हती, IBM वगैरे नव्हत्या. तर त्यामुळे आमच्यासाठी हे फार एक मोठं कोडं होतं. आता सगळं सोपं झालंय, युट्यूब वगैरेमुळे सगळेच जण गुगलवरून तुम्ही कुठे आहात काय आहात, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मधून लावणी बघतो आपण दुबईची. तर या सगळ्या गोष्टीचा काळ आणि तो काळ वेगळा होता. तर त्यामुळे मला काहीतरी कळलं की बाबा काहीतरी वेगळं चाललंय. त्यामुळे पहिल्यांदी एक अंदाज बांधला की नाही आपल्याला भारत सोडल्याशिवाय काही करणार नाही, ते बघून घेऊया मग पुढचं पुढे. आणि असं करून मी भारत सोडलं. तेव्हा काहीच कल्पना नव्हती. वडील शिक्षक आणि कामगार पुढारी, त्यामुळे वातावरण वेगळं घरचं, अतिशय म्हणजे धंद्याचा काही संबंध नाही. आणि अशा वेळेला तिकडे गेलो आणि IBM मध्ये काम करत होतो. 6 पेटंट्स मिळाले आणि न्यूझीलंड, हाँगकाँगमध्ये 6 वर्ष, 3 वर्ष न्यूझीलंडमध्ये कामं करून अमेरिकेमध्ये एक कंपनी विकत घ्यायला IBMने पाठवलं. परीक्षा
हे बघ म्हणून कशी वाटते काय वाटते, आणि ती बघायला गेलो, येऊन सांगितलं आपण करू शकतो म्हणून IBMने सांगितलं बरं ठीक आहे तू करू शकतोस, तर तूच कंपनी ते चालव. टेलिफोन कंपनीचं सॉफ्टवेअर होतं ते, आणि कॅनडापासून अर्जेंटिनापर्यंत 48 देशांचा तो व्यवहार होता. त्या सगळ्याचा त्यांनी मला चार्ज दिला आणि त्या निमित्ताने मी अमेरिकेत पोहोचलो. तो काळ होता 97चा, 97-98, म्हणजे 3 वर्षात बरीच मोठी. पण त्या काळात स्पेस एवढा होता की त्या जम्प्स फार मोठ्या मोठ्या झाल्या. आणि त्या काळात मी जेव्हा बघितलं, आणि मी फॉर्च्युनेटली जेव्हा इकडे काम केलेलं तेव्हाची परिस्थिती आणि त्या Y2Kच्या काळातली 99 मध्ये जेव्हा Y2K प्रोजेक्टमुळे जी ITची एक सूज आलेली समाजात मध्ये, त्या सुजेमध्ये आणि मी सुरुवातीला जे प्रामाणिक ITचे लोक बघितले, फॉर्च्युनेटली मला जे गुरुवर्य मिळाले, ज्यांच्याकडून मला शिकायला मिळालं, त्या लोकांकडे बघितल्यावर मी माझी लेवल, मी जमिनीवर पाय होते माझे, पण ह्या सर्वांकडे बघून खूप शिकायला मिळालं. आणि तेव्हा कळून चुकलं की अरे हे काय, म्हणजे आपण प्रॉडक्ट निर्माण करायला पाहिजे, आपण करू शकतो. IT हे एक भाग्याचं एक अपॉर्च्युनिटी होती, एक संधी होती की जिथे आपल्याला काहीतरी भारताला वेगळं करून दाखवण्याची संधी होती की जिकडे फार कॅपिटल लागणार नव्हतं. पण ते सर्व सोडून आपण मजुरीची कामं स्वीकारली आणि कंत्राटावर मजूर पाठवून पैसे कमवायचं स्वीकारलं. तेव्हा मेकिंग म्हणजे ब्रँडिंग मेड इन इंडिया अशा नावाने एक छोटं आर्टिकल लिहिलं. फॉर्च्युनेटली ते फायनान्शियल टाइम्स मध्ये प्रसिद्ध झालं. आणि तेव्हा मी माझं ते स्वप्न होतं की बाबा अरे आपण काहीतरी आपण स्वतःची एक वेल्थ क्रिएशन, आपण एक काहीतरी संपत्ती निर्माण करायला पाहिजे. ते सोडून आपण मजुरीच्या दरातल्या फरकावर आपण स्वप्न बघतोय, हे चुकतंय कुठेतरी. आपल्याकडे आज ताकद आहे आणि ती वापरत नाही. तर अच्युत गोडबोले यांचे पार्ल्याचे त्यांनी मला संधी दिली आणि आम्ही प्रयत्न केला. पण त्यापासून आजपर्यंत मी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट याच्यावर प्रयत्न चालू केले. आणि ते करता करता मी गेली 13 वर्ष एका प्रतिदेश युनिव्हर्सिटीमध्ये एक्झिक्युटिव्ह MBA ला शिकवतो. बिझनेस हा माझा फार आवडता विषय आहे. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिकडे अमेरिकेच्या एक DNA मध्ये उद्योग आहे, अगदी लहान मुलांपासून कुठेही सगळीकडे नसानसामध्ये. आणि आता तुम्ही बघता जात न्यूज मध्ये कसं एक उद्योगपती पोचलाय आणि काय गोंधळ झालं. तर त्यामुळे तसा तो उद्योग मात्र अमेरिकेच्या खरोखरच नसानसामध्ये आहे. आणि तो बघून तिकडून भरपूर शिकायला लागला. म्हणजे मी जेव्हा गेलेलो तेव्हा माझ्या काहीच बिझनेसचे संस्कार नव्हते. टिपिकल मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला आणि त्यावेळेला इतकं एक्सपोजर पण नव्हतं. त्यामुळे आम्ही ते म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम स्क्रॅच वगैरे असे सगळे पहिल्यांदा कन्सेप्ट स्वतःची समजूत करून घ्यायचो. पण नंतर फॉर्च्युनेटली मला जेव्हा काही थोर लोक मिळाली बघायला, डॉक्टर प्रकाश आमट्यांची भेट झाली, चांगली मैत्री झाली, त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. तेव्हा मला कळलं की स्टार्टिंग फ्रॉम स्क्रॅच म्हणजे काय, ब्रेकिंग बॅरियर्स म्हणजे कम्युनिकेशन बॅरियर म्हणजे काय वगैरे वगैरे. त्यामुळे माझी शुल्लकता मला कळली. पण अशा तऱ्हेने सुरुवात झाली आणि ते करता करता बऱ्याच गोष्टी शिकलो. आणि आता सादरी ग्रुप ऑफ इंडस्ट्री तर्फे आम्ही एक 8 कंपन्या आहेत. आता त्यातली सर्वात जी लेटेस्ट आहे सिम्पली वर्क्स नावाची ती, आणि सृजन मार्केटिंग याची आम्ही 3 वर्ष झाली त्या कंपनीला. त्याचा आता 100 कोटीचा टर्नओव्हर झाला 3 वर्ष आहे. आणि ती 25 वर्षाच्या मुलांची कंपनी होती. जेव्हा आम्ही ती घेतली तेव्हा त्याच्यामध्ये 25 वर्षाच्या मुलं, कॉलेजमधली मुलं आहेत, ती डायरेक्टली कॉलेजमधून त्या मुलांनी ती चालू केलेली स्टार्टअप होती. मी ती कंपनी घेतली आणि त्यांच्याबरोबर ती वाढवली. आणि गेल्या 3 वर्षात आम्ही ती 100 कोटीचा त्याचा टर्नओव्हर केला. आणि जवळजवळ 250 ब्रँड्स आम्ही अमेरिकेमधले आता त्या म्हणजे सिम्पली वर्क्स या कंपनीतर्फे आम्ही अमेरिकेत पॉप्युलर केले. आता आम्ही मागच्या वर्षी दुबईमध्ये आमचं ऑफिस चालू केलंय आणि आमचं प्रॉडक्ट्स तिथे जगभर वेगवेगळ्या प्रकारे आम्ही चालवतो. माझी टीम पण इकडे आली आणि आमच्या टीममध्ये 50% बायका आहेत. तर त्या मुली असल्यामुळे तर इथलं सर्व काम आमचं महिला प्राधान्य आहे आणि आम्हाला त्याचा फार अभिमान आहे. धन्यवाद ललितजी. एक वेल्थ क्रिएशन बरोबरच सोशल त्यांचा जो टच आहे जसं मगाशी त्यांनी सांगितलं त्याच्यासाठी पण त्यांचं खूप खूप कौतुक. खरं ते जाणून खूप विस्तृतपणे घ्यायचं होतं पण आम्ही शिल्पाताईंकडे एक प्रश्न आहे. डॉक्टर शिल्पा सर आपल्याला
त्यांच्याबद्दल थोडंसं एक इंट्रोडक्शन असं आहे. एज्युकेशन म्हटलं तर PhD MBA, त्याचप्रमाणे फाउंडर ऑफ बीसान टेक फार्मा कन्सल्टिंग LLC USA. त्यांच्या एज्युकेशनमध्ये स्टेप्स B.Pharm, M.Pharm, PhD इन फार्मा हे सगळं आहेच आहे. त्याचप्रमाणे 18 वर्ष त्यांनी प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि 14 ग्लोबल पेटंट्स त्यांच्या नावाने आहेत. तर खरंच खूप कौतुक आहे हे 14 ग्लोबल पेटंट असणार. तर हे तुम्ही कसं अचीव्ह केलं की म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डेव्हलपमेंट आणि त्याच्यानंतर पेटंटिंग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा अचीव्ह केल्या या थोडंसं आम्हाला सांगितलं तर बरं. थँक्यू व्हेरी मच. तर यांनी सांगितल्याप्रमाणे माझं नाव आहे शिल्पा ठोसर. मी इकडली मेन मुंबईचीच आणि मी आता शिकागो USA असते. पण मी हे सगळेजण मी आता ऐकते आणि अगदी इम्प्रेसिव्ह स्टोरीज आणि त्यांचे प्रवास पण किती इन्स्पिरेशनल आहे. माझं जे फील्ड आहे तुम्ही सगळे म्हणू शकता की आमचं प्रॉडक्ट घ्या जरूर वापरा, पण माझं जे फील्ड आहे त्याच्यात मी म्हणते तुम्ही शक्यतो माझं प्रॉडक्ट वापरू नका, एवढी तुमची चांगली ठेवा. म्हणजे मी फार्मास्युटिकल मध्ये आहे. पण जर गरज लागलीच तर अतिशय दर्जेदार प्रॉडक्ट्स कशी बनवायची, मॅन्युफॅक्चर कशी करायची, त्याचं रेग्युलेटरी सबमिशन कसं करायचं आणि पॅटेंटिंग याच्यासाठी माझी मदत घ्या. सो बेसिकली आता असं आहे की 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजे इंटरनॅशनल वुमन्स डे आहे. त्यामुळे आजचा हा मार्च 2चा जो हा आपली उद्योगिनीचा हे सेशन आहे ते अतिशय योग्य काळात येत आहे. आणि मला यासाठी पर्टिक्युलरली आपली उद्योगिनी प्रतिष्ठानाचं आणि तुमच्या सगळ्या श्रोत्यांचं खूप खूप आभार मानायचं आहे. कारण एवढे होल डे काढून तुमची पर्सनल वर्क काढून हे सगळं करणं इझी नाहीये. पण तुम्ही खरंच जाणून घ्यायला उत्सुक आहात आणि त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. हा जो तुमचा सगळ्यांचा प्रवास आहे तो मला जितक्या जणांचं समजून घेता येईल तेवढं आवडेल. आज बऱ्याच जणांचा मी समजून घेतलाय. पण आता एक छोटंसं मी एक सांगते माझ्या प्रवासाबद्दल. तर इकडली माझं B.Pharm आणि M.Pharm हे मुंबईतून झालं. हो मी अगदी अस्सल मुंबईकर आहे बरं का, आपली मुंबई. त्याच्यानंतर 1992ला मला PhD साठी ऍडमिशन मिळाली आणि युनिव्हर्सिटी ऑफ टेनेसी मेम्फिस कडून PhD ची ऍडमिशन आणि स्कॉलरशिप दोन्ही. कारण आमच्या घरची परिस्थिती बऱ्याच जणांची असते तशी बेताबात, म्हणजे 4 मुलं आणि बेसिक शिक्षण ठीक आहे पण PhD साठी अमेरिकेला वगैरे पाठवणं आउट ऑफ क्वेश्चन. त्यामुळे तिथून स्कॉलरशिप आली म्हणूनच मी जाऊ शकले. त्याच्यानंतर PhD मध्ये रिसर्च आणि कोर्सेस हे सगळं करता करता आपली पर्सनल लाईफ पण आपल्याला एक बायकांना आणि पुरुषांना देखील सगळं सांभाळायला लागतं. म्हणजे लग्न, त्याच्यानंतर PhDच्या मध्येच माझी मुलगी झाली आणि त्याच्यानंतर मी जवळजवळ 1996 मध्ये माझं PhD झालं तेव्हा माझी मुलगी 1 वर्षाची होती. तर मला अगदी अशी गंमत आठवते की ज्या दिवशी माझी मुलगी जन्माला आली मी 12 तास रिसर्च करून परत आले होते. आणि त्याच्यानंतर घरी पाहुणे येणार आणि मला असं वाटलं की काही नाही, मी आधी झाली मुलगी आज काही नाही म्हणून मी सगळ्यांना मदत केली स्वयंपाकाला त्याला. आणि मग जेवणानंतर झोपायच्या वेळी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जायची मिळाली. तर असं सगळ्या गमती जमती असतात. आपल्या सगळ्या बायकांना याच्यातून जायलाच लागतं. त्याच्यानंतर मुलगी 1 वर्षाची असताना म्हणजे सोनिया म्हणून माझी मुलगी आहे तिथं 1996 डिसेंबरला माझं PhD कम्प्लीट झालं. आणि हे सगळं मी एकटीचा प्रवास आहे म्हणून नाही सांगत, तुमच्या सगळ्यांचा प्रवास अशाच सारखा असणार आहे याची मला अतिशय खात्री आहे. म्हणजे आपण जेव्हा बायका उद्योजिका होतो किंवा इव्हन नोकरी करतो तेव्हा एका ठिकाणी तुमचा उद्योग व्यवसाय नोकरी आणि एका ठिकाणी आपलं कुटुंब मुलं यांनी जसं सांगितलं तसं या सगळ्याचा समन्वय घालणं हे महिलांना अतिशय सुंदर जमतं आणि त्याच्याबद्दल तुमचं अतिशय अभिनंदन की तुम्ही हे साध्य केलं. त्याच्यानंतर मी PhD नंतर फार्मा बायोटेक मध्ये 28 वर्ष जॉब केला. त्यातला 18 वर्ष त्यांनी सांगितल्याप्रमाणे डेव्हलपमेंट मॅन्युफॅक्चरिंग आणि नंतरची बरीच वर्ष रेग्युलेटरी सबमिशन आणि पॅटर्न वगैरे ते सगळ्यामध्ये केलं. कारण जेव्हा म्हणजे हे मी पण नंतर माझ्या कामाचं स्वरूप सांगते पण वेगवेगळ्या कंपनीजमध्ये मोठ्या कंपनीजमध्ये म्हणजे फायझर, टकेडा, ॲमजेन, सर्ज यासारख्या मोठ्या मोठ्या ग्लोबल कंपनीजमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली PhD झाल्यानंतर. आणि रिसेंटली मी थोडंसं रिस्क घेऊन स्मॉल बायोटेक्स मध्ये जॉब केले आणि त्याच्यावरून आता मी माझं BSANTech कन्सल्टिंग सुरू केलं या कंपनीसाठी. आता 28 वर्ष हे वेगवेगळ्या हुद्द्यांवर ग्लोबल कंपनीज आणि वाढत्या रिस्पॉन्सिबिलिटीवर जॉब केल्यानंतर मला खूप ठिकाणी बिझनेससाठी म्हणजे कंपनीसाठी ट्रॅव्हल करण्याचा पण संधी मिळाली आणि इट वॉज आय ओपनर फॉर मी. म्हणजे आय हॅव गॉन टू
जपान, जर्मनी, इटली, बेल्जियम, एशिया, मेक्सिको, यू आस्क. पण त्याच्यामुळे मला एक गोष्ट लक्षात आली की 2 गोष्टींमध्ये आपण म्हणजे मराठी माणूस म्हणा किंवा मी पर्सनली अगदी खूप कम्फर्टेबल नव्हते सुरुवातीला, पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपण जिथे जातो ते कुठलाही देश असेल तिकडलं आपल्याला माणसं, कल्चर, भाषा, फूड याच्याबद्दल आधीपासून माहिती पाहिजे. तिकडे जायच्या आधीपासून. आणि जे काही तुम्ही शिकू शकाल ते 2-4 शब्द आपण शिकून घेतले पाहिजे, म्हणजे आपण त्यांच्याबरोबर अतिशय चांगले कनेक्ट होतो, जरी अगदी फ्लुएंट जॅपनीज, जर्मन नाही आला. सो हा एक मी लेसन लर्न केला. आणि दुसरा म्हणजे त्यांची हिस्ट्री पण माहिती पाहिजे की जर्मनीत काय बोलायचं, जपानमध्ये काही बोलायचं नाही, हे सगळं माहिती पाहिजे आपल्याला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं बिझनेस कल्चर काय आहे हे पण तेवढंच महत्वाचं आहे, कारण नुसतं कल्चर नाही, बिझनेस कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये त्यांचं काय कल्चर आहे. आणि मग त्याच्यानंतर दुसरं गोष्ट माझ्या महत्वाची अशी लक्षात आली की जस्ट लाईक यू सेड की माझ्या लक्षात आलं की मला जरी सायंटिफिकली म्हणजे PhD आहे, एक्सपिरियन्स आहे, सगळं ठीक आहे, पण माझ्याकडे बिझनेस एज्युकेशन नव्हतं फॉर्मल. आणि खरं सांगायचं तर फायनान्स, अकाउंटिंग हे सगळं मला काहीही माहिती नव्हतं, कारण आपल्याकडे कसं आहे सायन्स साईडला असलं की आपण कॉमर्सचे नाही घेतो, बरोबर की. मग त्यामुळे मग मी ते माझ्या लक्षात आलं, म्हणून 2018ला माझ्या जेव्हा कंपनीने स्पॉन्सर केलं, कारण मी त्यांच्यासाठी बरेच ग्लोबल ड्यू डिलिजन्सेस करत होते, इंडियाला पण आले मी कंपनी विकत घेण्यासाठी वगैरे, तर मग म्हणून मी MBA केलं 2018 साली. बरीच लेट इन माय करिअर, पण मी MBA केलं पार्ट टाइम बेसिसवर, फुल टाइम जॉब आणि मुलं सगळं सांभाळून. त्याच्यानंतर आता गेल्या वर्षी मी माझी VSAM फार्मास्युटिकल कन्सल्टिंग कंपनी हे माझं स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केलाय. आता हा कंपनीचं नाव असं मी का ठेवलं, कारण माझ्या आईचं नाव होतं, म्हणजे आता ती अनफॉर्च्युनेटली नाही आहे बरोबर, पण तिचं नाव होतं वासंती. आणि मला माझ्या उद्योगाला जरी मी अमेरिकेत असलो तरी वासंती हे नाव किंवा त्याच्याशी रिलेटेड नाव ठेवायचं होतं. तर वासंती हे नाव ठेवणं शक्य नसल्यामुळे VSAM टेक असं चांगलं म्हणजे त्याला त्या व्यवसायाला साजेसं पण आईच्या नावाशी राहिली असं मी नाव ठेवलं. आणि आईचं नाव ठेवण्यासाठी माझ्यासाठी 2-4 कारणं होती, पण त्यातलं मेन कारण म्हणजे मी जिथे आज आहे ती माझ्या आई वडिलांच्या पण आईच्या देखील श्रमांनी आणि आशीर्वादामुळे आलेली आहे. त्यामुळे मी तिला अक्षरशः देवासारखं म्हणते, ती जरी राजी नसली आपल्या तरी, आणि तो आशीर्वाद माझ्याबरोबर कायम राहावा अशी माझी इच्छा आहे. आणि तिचे 3 गुण आहेत ते जे मला जर माझ्या बिझनेसमध्ये उतरवता आले तर मी खूप सक्सेसफुल राहीन असं मला वाटतं. आणि हे 3 गुण म्हणजे कठोर परिश्रम, ट्रिमेंडस हार्डवर्क, सर्व गोष्टींची काळजी घेणं म्हणजे केअर, आणि चिकाटी म्हणजे परसिस्टन्स. म्हणजे माझ्या दृष्टीने हे 3 गुण जे माझ्या आई मी बघितले जेव्हा तिने तिची नोकरी सांभाळून मुलांना सांभाळलं, ते मला माझ्या बिझनेसमध्ये मी यूज करून तो सक्सेसफुल बनवीन असं एक श्रद्धा आहे माझी. त्याच्यानंतर मग आता थोडंसं माझ्या कंपनीबद्दल की मी काय करते US मध्ये आणि इथे काय आपल्यासाठी किंवा म्हणजे इंडियातल्या बिझनेसेससाठी करू शकेन. की माझे 3 सेक्टर्स मध्ये आहे काम. एक म्हणजे फॉर्म्युलेशन, त्यांनी जे सांगितलं प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, आणि ते म्हणजे कसं आपण टॅबलेट्स, कॅप्सूल, इंजेक्शन घेतात तर ती कशी बनवायची. त्याच्यानंतर सेकंड आहे हे मॅन्युफॅक्चरिंग, हे सगळं जे आपण डेव्हलप केलंय त्याचं लार्ज स्केल मॅन्युफॅक्चरिंग हे उत्पादन कसं होईल. आणि आज मी तिला बघितलं तर बरेचसे जे ऍक्च्युअल APIs आहेत म्हणजे जे ड्रग सबस्टन्स आहेत ते चायनातून येतात, पण आपले जे टॅबलेट, कॅप्सूल यासारखे जे जेनेरिक प्रॉडक्ट आहेत जवळजवळ 50% ऑफ जेनेरिक प्रॉडक्ट आज US मधून इंडियातून येतात. त्यामुळे इंडिया हे या एक्सपेडमध्ये अतिशय ऍडव्हान्स कंट्री आहे, अतिशय ऍडव्हान्स कंट्री. त्याच्यानंतर थर्ड थिंग इज रेग्युलेटरी सबमिशन, म्हणजे जेव्हा आपण FDAला किंवा तुमच्या कुठल्या ज्या हेल्थ अथॉरिटीजला सबमिट करतो तेव्हा कुठली माहिती त्यांना द्यायला लागते. खूप ट्रिमेंडस हजारो पेजेसची माहिती आणि डेटा द्यायला लागतो आणि तो ऍक्युरेटच असायला लागतो. तर त्यासाठी लागणारा गायडन्स, रिव्ह्यू आणि प्रिपरेशन हे सगळं मी फार्मा आणि बायोटेक कंपनीसाठी करते. तर म्हणून आज मला असं वाटतं की मी माझा प्रवास यासाठी सांगितला की मला तुमच्याकडून तुमचे प्रवास जाणून घ्यायला आवडतील आणि इन्स्पिरेशन द्यायला आवडेल. आणि फार्मा बायोटेक सेक्टरमध्ये नुसतं अमेरिकेतल्याच कंपनीसाठी नाही पण इंडियातल्या पण कंपनी जर तिकडे प्रोडक्ट लॉन्च करायला उत्सुक असतील तर त्यांना मदत लागली किंवा त्यांना नॉलेज लागलं किंवा सबमिशन्स लागली तर त्यासाठी मी तुम्हाला हेल्प करू शकते. हे सांगून मी आपल्या सगळ्यांचा आभार मानू इच्छिते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आचार्य 90 FM